कसं आहे तू तू आहेस कुठं दिसत नाही एवढ्या आतमध्ये जाशील ना अंग दोन परत अंग म्हणून हे असं करायचं होतं की मी काठी घे त्यासाठीच बोलवतो की असं लांब कर. अजून आम्हाला पाणी दिसत नाही 5 किलोमीटर चाललो ते काय येतील टायर जण बाय अडकले या आवाजा टांगोला झेत ही काठी घे एक अशी मोडून आणि असे हे करत नाही नको तर आता तो काय रावला काय सांग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे प्रवास तुझा माझा. आणि आजचा प्रवास म्हणजे आम्ही चालले आहोत राजाच्या गावाला. तुम्ही बघत राहा राजाचं गाव म्हणजे कुठल्या गावाला चालले आहोत. हा एक सस्पेंड आहे. तर चला प्रवासाची मजा घ्या, बघत राहा प्रवास तुझा माझा. सध्या आम्ही पोहोचलो शिबिडीला. टायमिंग झालेलं आहे रात्रीचे 12:52. आता बघू राजाच्या गावाला जावाचं बोलल्यावर लय टाइम लागेल, लय जंगला बिंगलांशी जावं लागेल आम्हाला. बघू तुम्हाला पण दाखवतो जंगल बिंगल कसं लागेल. सध्या शिबिडीला काय जंगल नाही, हे सगळं टावरांचं जंगल आहे. तर चला आता पुढे बघू काय होतंय. 2:55 झालेले आहेत रात्रीचे आणि आम्ही CNG भरण्यासाठी, या आमच्या 2 गाड्या CNG भरण्यासाठी आम्ही इंदापूर पेट्रोल पंप वरती आलेलो आहोत. इंदापूर, आता इंदापूर मध्ये आम्ही चाय प्यायला थांबले आहोत रात्रीचे 3 वाजता. वाह ताज बोलिए. पाणी संपला तर आमचा. आता आम्ही पाण्याचा बॉक्स पण घेतलाय. त्या गाडीत अर्धा टाकला, आता आमच्या गाडीमध्ये अर्धा. ही एंट्री आहे ताल्याला जायला. तालेगाव आपल्या मानगावचा पाटा, इथून जातात ताल्याला. आवरा धुका पडले, पुढचं काही दिसत नाही मला. कॅमेऱ्याने दिसतंय, कॅमेऱ्याने तरी काय दिसतंय. आवरा परत दिसतंय 20 फुटावर. आता त्याकडची गाडी येईल जाऊ बघ, दिसता धुका. हा बघ, आता यांच्या गाडीची मागच आपला दिसत. फुल धुका बघ. 2 जण सकाळच्या 4:45 वाजता जेवायला बसल्या. बघ आम्ही ड्रायव्हरला चहा, क्लिनर लोकांना जेवा. 2 क्लिनर होते. या बरं सकाळच्या 5ला जेवतोच तुम्ही. बुकाची वाट लावली तुम्ही. CNG पण समोर आहे, फुल आहे. टोल नाका लागले, कुठून जायचं तो पण नाही माहित पडेल. आवरा दुका. घाबरचं पुढे जावाला, त्याला वाटतं आपली गाडी मागे मागे यावचा. आमचा ड्रायव्हर रात्रभर गाडी चालून दमलेला आहे, म्हणून आता ड्रायव्हर बदललेला आहे. मी ड्रायव्हर झालेलो. रात्रभर गाडी चालवली 5 वाजेपर्यंत. त्याने
झोप लागली त्याला सांगितलं झोप, नाही तर आम्ही सगळं झोपायचो. म्हणून त्याला सांगितलं अर्धा तास झोप काढ, अर्ध्या तासात पोचलो. संगमेश्वरला पोचलो. सात वाजले सकाळचे. कधी येईल राजाचं गाव? 7 वाजता संगमेश्वरला पोहोचलो. संगमेश्वर बस स्थानक. राजाचं गाव म्हणजे साधन आहे. जंगल बघा, जंगलांची गावच आहे. कैसं गाव आहे अजून आमच्या डोक्यात पण नाही. आता भीती वाटायला लागली. आदिवासी नितीन जमातींना आम्हाला आदिवासी बनवायचं. कपडे कपडे मारून ठेवतील. डेंजरस रस्ता पण बघ उजा. दुसरी गाडी आहे का त्याला गवतात. वाजल्यापासून गाडी झाली उद्यारला. सीन भारी होती. जबरदस्त धुका पडलाय. वातावरण मस्त एकदम सकाळचा. एवढं दुपारची गाडी चालवायची म्हणजे डेंजरस. आणि रस्ता पण छोटा. सूर्य उगू का नको असं झालं. जास्त घाबरलं वाटतं तुला. मरकुरीला आहे त्याची चंद्राचा उजेड असतो. तो झाला मग कपला भिजला. काय होतं नाही. वातावरण बघ कसं. काश्मीर. सूर्य बघ. सूर्य हसून काय फायदा रे सूर्याचा. सगळा धुक्याने कब्जा केलाय. आम्ही आता गावाने एंट्री मारले. तो घर आहे आम्हाला राहण्यासाठी ना. तुम्ही आता बघू शकता या ज्या 2 टाक्या तीन या आता नवीन बांधली. ही पहिलीवाल्या ही शोले पिक्चर मध्ये होती. धर्मेंद्र वरती चरलेला वीरू बसंतीसाठी उडी टाकायला. ती ही टाकी. आणि आता आम्ही तो जरा मोठा आहे ना, मग ही मोठी बनवली जरा उंच त्याच्यासाठी खास. बघा सफेद गुलाब. झेंडू. बघा कसं गाव आता तुम्हाला दाखवेन मी आतमध्ये जाऊन तेव्हा. बघा शेती तुम्हाला बघायला भेटेल का नाही भेटेल बघून घ्या. आता भात आले बासमती. बासमती आहे ना. हे बघा बासमती चावल आलं. अजून आले ना पूर्ण. हा पत्रावा पण आले तो भात. बुद्ध विहार सगळा बरा आहे उलटा साफसफाई. मग ही जागा भारी आहे. हा फुल जागा आहे एकदम. दुखावती भारी. कदम आणि यांचा कदम आणि मोहित्यांचा बौद्ध मंदिर. ही कुठली शेती आहे. बाजरी. बाजरी बाजरी कुठली. ही सगळी बाजरी आहे. त्या बाजूला तो धान लावले भात.
रूम बिम बघितलं तुम्ही. आता सामान घ्यायला आलो मी. 2 दिवस इथंच राहणार. याच्यानंतर मग दुसरा एक ठिकाण आहे तो उद्या. आता थोडा आराम करून गणपतीपुळे जवळच आहे, गणपतीपुळे मंदिरमध्ये जाणार. रात्री डीजे वाला दुकान बघ इथे अजून कमी नव्हतं. क्रांतीनगर गावाचं नाव. पाटी त्यांचा बस स्टॉप क्रांतीनगर. डोंगरावर आहे एकदम. दुकान मला आतमधली घरात दिसत नाही बा. आम्हाला रूम किती मोठं दिले. हे बसले नाही 2 माणसं. हे असा हॉल आहे. बेडरूम 1, बेडरूम नंबर 2 वरती माला आणि हा 3 नंबर. हे किचन आहे. इथे चुला आहे आपले. हा एक रूम आहे. अजून हा एक किचन आहे. या बाजूला एक. ना बाबा सगळं रूम. ये वापस इथे झालं. या बाजूने गेलो, या बाजूने आलो. चाललेलं आम्हाला आंघोलीला पिशव्या घेतलं आता. कुठेतरी ते नदी आहे छोटी का पारा आहे असं काहीतरी बोलतोय तो. यावढं गवतांशी काही चावलं तर आमचं. बरेच वर्षानंतर राहायचं आंघोलीला चाललं. तुम्ही बघू शकता गवत बघ, 4 बाजूला गवत. भीती वाटते. साप बी पिवायची. तुम्ही तर सांगताय सापा हातील बोलतोय. गाय आम्हाला बघून पळावं लागली. वेश बघते. असं अजून आम्हाला 15 मिनिटं चालत आहे जंगलात. जा रे पुऱ्या कोणाला जायचं असेल तर. पुढे जा, तुला रस्ता माहित आहे ना. जा. अरे तू पण थांब. ये वाल्या चाललं. सतरंगी जंगलांमध्ये यायचा. वापस रस्ता चुकला. आता वर्ष जावाचा. याचा गावाला रस्ता माहित नाही नंदूर गावाचा. बरोबर फिरले. आमचं आता प्लॅनिंग चेंज झालंय. तिथून त्यांना रस्ता भेटत नाही. त्या बाजूने रोडवरून आहे, थोडासा लांब आहे. चालेल बरं, थोडासा लांब असलं 10 मिनिटं चालतील एक्स्ट्रा. रिटर्न. पावसामुळे जास्त गवत वाढले ना, तर नको बोलतं. रिस्क नको. चला त्या बाजूने सोडा. कसं आहे तू आहेस कुठं दिसत नाही. एवढ्या आतमध्ये जाशील ना. आम्ही 2 पर रांग झाला म्हणून असं करायचं होतं की मी काठी घेते यासाठीच बोलत होतो की असं लांब कर. अजून आम्हाला पाणी दिसत नाही. 5 किलोमीटर चाललो. ते काय टायर जण बाहेर अडकले. या आवाजा टांगवायला झेत
ही काठी घे एक अशी मोडून आणि अशी हे करीत नाही. नको तर आता तो काय रावला ये हे इथून जायचं रे हो. हे जायला आपल्याला तुझं जायला रस्ता आता वरती. हा मेन रस्ता आमचा. तुमचा मेन रस्ता आहे का? मेनाने बनवले मग आयचं. अरे तुझे पूल आहे त्या जा दादा ते बघ त्यांचा पत्ता नाही अजून. लय लेट करण रे काय बोल का दिसतं का? आणि कसं बिस एकदाच आम्ही फायनली पर्याच्या जवळ आले आहो. यांची पवई चांगली आहे बा ह्या बाजूला. कुठे सांग हे बरं हे खोल आहे पण नाही हे नाही थोडं खोल आहे हे खोल नाही. चला आपण खाली जाऊ चला ये बाजूने. एकदम क्लिअर पाणी क्रिस्टल क्लिअर. काय मी पण पर्या गावाला दोनदा चुकलो ना आता आम्हाला भेटला. मस्त वावता पाणी आहे जंगल. विजेंद्र कालच्या आपण जमलो गाडी विजेंद्र कधी वन आहे बघ. राजा आहे आम्हाला राजा आहे. या ना दोघांना पावतोय नाही तू म्हणा मग त्या साईडला नाही ना अजून. आंघोळ बिंगोल झालेलं आहे संगीतची.
थोड्या टायमात आम्ही जसं आलतो त्याच जंगलातून वापस घरी. मग तिथून आम्ही जाणार गणपतीपुलेला दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचा. चला तुम्हाला पण दर्शन घडून देतो. भेटू गणपतीपुलेला. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघाले आहोत गणपतीपुलेला. आता इथून 35 किलोमीटर गणपतीपुले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एक गाडीत पण आला असतो, फक्त साईड गेलं जरा हे करावं लागणार. आरती टाकी आहे हा दादा, एक गाडी पण इकडे आला. येताना बोलतो. आपलं रस्ता सगळं शॉर्टकट आहे. आम्हाला जंगलांचं आज ते काल पिक्चरची शूटिंग चालू आहे असं वाटतंय. मग हेच भूतांची रातच्या यावला का भीती वाटलांची. एकच गाड्यावर आता सरळ आल्यावर एक लेफ्ट एक राईट मारायचा. ठीक आहे चालेल. ठीक आहे चालेल. सकाळी आवरात धुका होता, थंडी लागते ना. आता ऊन बोललं ना 38 डिग्री आहे, भरपूर ऊन आहे. आता हे बाजूला आम्हाला 16 किलोमीटरवर गणपतीपुले, हे बाजूला रत्नागिरी आणि या बाजूला आता एक मित्र आहे त्याला थांबले आहोत. 16 किलोमीटर पण आवडी गरमी फार होईल. चहा पाणी गणपतीपुले एंट्री. आता वाजलेत 2:45, 2:45. आज संकष्टी, त्यांचं करवा चौथ, आपली संकष्टी आहे म्हणून आम्ही आज गणपतीपुलेला दर्शनासाठी आलेलो. काय गर्दी नाही काय नाही. कुठून जातो? पूर्ण रिकाम आहे, कोणच नाही. फक्त ही आमची गँग आहे, एवढे 7 जण आम्ही. आहे रावा सगळं फोटो घेतली. बघा मंदिर, आज काय गर्दी नाही, कोणच नाही. परीक्षेचा माहोल चालू आहे. आता बसतो कोणच नाही बघा. मोजके 2-3 गाड्या असतील तेवढ्या. समुद्राला लाटा पण जाम मोठ्या. ज्वार बुरले हा मंदिर. कधी कधी इथं पण पाणी येतं समुद्रात. पूर्ण खाली. त्याचा फोटो काढायला पण जागा नाही भेटत, एवढी गर्दी असते. आज संकष्टी असल्या कारणाने देवाची पालखी सजत आहे. संध्याकाळी पालखी निघणार आहे गणपतीची. सजवायचं काम चाललेलं आहे तिकडच्या स्थानिक लोकांनी. रात्री मंदिरातून पालखी निघेल. सगळ्यांनी लाडूचा प्रसाद घेतलाय. ते आता 4-25 आहे ना पाकिट. याने पण 4 घेतल्या. तुझी कधी येतस रे? सगळ्यांनी 4 म्हणजे 1-1 100ची नोट. आता चाललो बाहेरला आम्ही. आमचं दर्शन झालं, परत सामान घेतो त्याच्या राजाच्या गावाला. यो राजा
राजा उंदराचे कारण कसं ते उंदिराच्या पेक्षा मोठा आहे. हा. तुम्ही तिथं राहा मग मध्ये. हा इथं राहा. संकष्टी असून पूर्ण खाली कोणच नाही. हे आमची 2 माणसं बसल्या इथं. पब्लिकच नाही आली. हा गणपतीपुळेचा समुद्र किनारा चौपाटी गणपतीपुळे. एवढी लोक नाही जास्त, लोकल लोक आहेत आणि थोडी 30-40 टुरिस्ट असतील तेवढे. जायचं आहे का आंघोलीला? तुमचं चपलांचं दुकान बघा झालं ना तर गरमी पायाला पोहे येते. बघा आता आम्ही घेतले कोकमागल. दिसते का कोकमागल कोकम. तर अशा प्रकारे आमचं गणपतीचं दर्शन एकदम मस्तपैकी झालेलं आहे. काय गर्दी नाही काय नाही, आरामशीर दर्शन केलं. 10-15 मिनिटं मंदिरात बसायला पण दिले. आणि आता आम्ही चाललो आमच्या वापस राजाच्या गावाला. महाराजा दिवसभर काय खाल्लं नाही म्हणून आता मिसल पाव खातात संध्याकाळी. अरे 4:30 धमाल करण्यासाठी. 4:30 उपास संकष्टी. तर असाच शेंगा मजा करा. ही बघा नदी. बुकैल्या नाही बुकैल्या बघायचं मेले ना अर्ध बुकशी तो ठारच होईल. तुम्ही बघू शकता सुंदर असा निसर्ग. कारण हा कोकण आहे. कोकणामध्ये बोललं तर हिरवळ जास्तच असते 12ही महिने. जंगली रस्ता, आदिवासी एरिया. तुम्ही नुसतं विचार करा, रात्री जर आपण इथून आलो या रस्त्यातून, गाडी बंद पडली, मोबाईलची रेंज पण नाही, समजा काय होईल. आणि बिबटे पण आहेत भरपूर. एवढं कालोख पडला 7 वाजताच. माणसं बा आमची दर्शन घेऊन राहिला. त्या दर्शनाला गर्दी पण नव्हती. निघताना दमल्यान काय समजा नाही. 2 जण एक आडवा एवढं निघ तुटलाय. आता एक टाइम पास. ही भूता कशी पडल्यानंतर खूप काय पळाला. भाजी गेली ना वेगवेगळ्या आमचं झालेलं आहे. कुकर बिकर लावून भाजी बिजी बनवून रेडी. घर बाहेरशी बारका वाटतंय पण 5 बेडरूम होती. कणशी काय निघता सुद्धा लाग. आमचा पाण्याचा बॉक्स संपलाय. कोणालाच आठवण नव्हती, विसरल्या. तो कसला भेडू होता. पाण्याचा बॉक्स आणण्यासाठी आम्ही आता 5 किलोमीटर चाललेलो गावांशी. अरे गावान कोणच नाही, फक्त नाव आहे राजाचा गाव. क्रांतीनगर. गावन प्रजा बी नाही. प्रजा पण नाही. सरपंच उभा राहिला तर सरपंचाला 5 ते 6 मिळतील बस ओढता उडत. उद्याची सोय केली आहे. कोंबडा आणून ठेवल्या सॅटर्डे नाईटला. आज संकष्टी आहे ना म्हणून आज तिथेच बांधून ठेवले. त्यांना आज काय नाही, आज दाल भात भाजी. शनिवार रविवार यांचा कातमा. बल्ब लावलंय. तिकीट आहेत का? उपास आहे आमचा म्हणून आम्ही शेंगा उकडल्या आणि चणा वाटाणे खाता. 12 नंतर काय नाही आमच्यावर. 12 नंतर आम्ही आमचं काम करतो. तोपर्यंत कांदा बिंदा कापता. आता जवळजवळ वाजल्यात 9. तिकीट आहे. तिकीट आहे मग अंदाज सुद्धा द्या. मिरच्या द्या इकडे. हाताला
उद्याला यांच्या गावाला जायचं, शिंदेच्या गावाला, साताऱ्याला. तिथे त्याच बाजूला त्याचे एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्र्याचं गाव आहे, ते त्यांचेच नातेवाईक लागतात. उद्या तिकडे जाऊ, आज इकडे. हे बघ या मिरच्या. आज फक्त आमचं असंच चाललंय शिंगागाव. हार काटायला अंधेरी रात में राजा यो मेन राजा. या तुम्हाला सांगतो होतो ना आम्ही, राजाच्या गावाला राजा, तो यो राजा. हे बघा तुम्ही, बघून जा यो राजा. रात्रीचे 12:15 वाजल्यात. नॉनव्हेज बनवायची तयारी, कारण 12च्या अगोदर कोण खाऊ शकत नाही. दोघे तिघे आहेत तेच खातील, 12 नंतर दुसरे उद्या. कारण आता रात्रीची मैफिल, गायक रोशन आणि ढोलकी वादक त्याचेच वडील रमेश मोहिते. पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा, पलीकडे मला पलीकडे. तर मित्रांनो, आज आमचा मस्त दिवस गेला, चांगला आनंदात. तर शुभरात्री, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही आता राजाच्या गावावरून चाललेलो आहोत साताऱ्याला. आमचा बोजा बिस्तर उचलला, कालची नाईट संपली. दुसरी नाईट आमची शिंदेच्या गावाला. सगळं जण येतं, ऊन आहे भरपूर. काल आलतो तर दिसते थंडी लागतो ती. ठेवतो का ते बघा, गावाला आल्यावर मस्त बैला बिला बघायला मिळतात. आता आपण शहरामध्ये आपल्याला कायच भेटत नाही बघायला. गाडीला ना सायलेन्सर लावा गेले. दुसरा गाव यांचा आहे, शिंदेचा गाव, साताऱ्याला. रोशनचे ना, आणि ते बोलवतं मी ऐकलं होतं. हा राजाचा गाव. तो माणूस कसा घंट्यांचा आवाज येते बघा, मस्त. क्रांतीनगर. मॅप लावतोय. रोड मस्त वाटते मला. आपला प्रवासच चांगला चाललाय. गो गणपती पुले आले. आता आम्हाला संगमेश्वरला जावं. 10 किलोमीटर आहे का? 9 किलोमीटर. रस्ता एकदम भारी बघा, जंगलातून पूर्ण. रात्री पण आम्ही इथं फिरतो तो, काही नाही दिसलं आम्हाला. नाही बिबट्या, नाही बिबट्या बोललेला आम्हाला, बिबट्या वगैरे दिसत, पण मुश्किलशी नशीब असतच. त्याचं नशीब असत तर दिसतं. एक ससा दिसतेला दुसऱ्या गाडीला, एक गाडीमध्ये नव्हता आम्हाला दिसलं. तो पण गायब लगेच. दबीचा दिसतं का बघतो तू, पण काय नाही दिसलं. जंगल आहे. अचानक प्राणी दिसतं तर दिसतं. डुकराच्या मध्ये रस्ता
आता पोचलो आम्ही महाबळेश्वरच्या घाटावरती. तुम्ही बघू शकता उंच उंच डोंगर आणि खोल दऱ्या. मध्येच थांबलेलो आहोत जरा फोटो वगैरे काढायला. आम्ही सातारा जाताना एवढं मोठं घाट लागलंय, अर्धा तास झाला अजून घाट संपतच नाही. बघा कुठे आले मध्ये आल्यावर अजून बाकी आहे तेवढं पार केलं का त्या बाजूला साताऱ्याला. आमची गाडी एक आली, एक गाडी बाकी होती. फोटोग्राफर पण बरोबर आणले बघा, फुल खर्च केले यांनी. जो राजाचं गाव बघितला, आता तो पाठीमध्ये जिंकते त्याचं गाव बघितलं. काय झालं हे बाजूला रे बघा, ये पहाड़ के उस पार नदिया के पार. भारी आहे, सिनेरी मस्त आहे. आमची सगळी मंडळी आता दुपारच्या जेवणासाठी हॉटेल आरंभ फॅमिली रेस्टॉरंटमध्ये बसलेले आहेत. आता आज सर्वजण व्हेज, दाल तडका, अख्खा मसूर, व्हेज कोल्हापुरी. म्हणजे रात्री कसं आज सॅटर्डे नाईट आहे ना, म्हणून दुपारी जरा पोटाला आराम. आता थाली बघा, सर्व स्पेशल आरंभ झाली. त्यात चिकन विकन सगळं आहे, मोठी अख्खा बस. ही मिक्स भाजी ने शाप कान पुरलं, नाकांचे पाणी यावं लागलं, डोळ्यांचे पण यावं लागलं. जाम तिखट केलंय. नशीब डाल आहे चांगली, चव चांगली आहे एकदम. हे बघा आमचे लास्ट सीएनजी तर आलेला. एकच कांडी राहिली आणि आम्हाला आता सीएनजी भेटली बघा. आता लाईनीवर सीएनजी पेट्रोल पंप मस्त पैकी भेटला. एक कांडी राहिलेली होती. चालू आहे चालल्यावर त्याचे घराघरा, पण त्यांचं तबेला आहे. तबेल्याच्या हातमधून ते बाजूला चालल्यावर तिथून पण रस्ता आहे दुसरा. गायी आहेत, भीती वाटतं आम्हाला. कसं आता बेलातून एंट्री त्या रोडला शॉर्टकट. कुत्रा बी बुकायला लागला आम्हाला. कोणच्या बुकतो तू? नाव घेऊन बुक, नाव घेऊन बुक. कोणच्या बुकतास? मस्त एकदम आमच्या जुन्या आठवणी. बाबा, पप्पा, मम्मी, पोरगी तिकडे बसली. हे सांगा म्हणे याचा भाताचं कणगी कणगी. हे आहे भाताची कणगी. बरेच आहेत बघा. तिचे दुःखी आहो. वरती डोंगर आहेत. बघा तिकडे कमानी आहे. हा मेन रोड कमानीतून तिथे डोंगरावरती जायला. तर आम्ही पाठच्या रोडला गाड्या लावल्यात. इथून रोड आहे घरात जायला, पण आम्ही पाठी मागून आलो. हे बघा हा पूर्ण शिंदे साहेबांचा. हे 2 बॉडीगार्ड ठेवले त्यांचं. टू व्हीलर घेऊन चाललंय. गाडी नावापेक्षा टू व्हीलर.
मयूर आहे ना दुकान चालू. जा जा जा. घे चा घ्या. आम्ही आलो मेढामध्ये सॅटर्डे नाईट करण्यासाठी. आम्हाला आता मटण घेतलंय एवढं आणि आता कोंबडी आणावं चाललो. मीडियम करा मीडियम बरोबर करते. हा मेढा मार्केट आहे मेढा. हाच रस्ता जातो महाबळेश्वरला. तो उद्या आम्ही सकाळी जाऊ. मोठा मार्केट आहे. हे दोघे जण शिंदेच्याच वर्गांचे आहेत वर्गमित्र. मार्केट मोठा आहे मेढा आणि आम्ही 2 किलोमीटर मागे तो तिकडे बिबवी नाव आहे गावाचं. आणि हा रोड वरती महाबळेश्वर. फौजी बघा यांच्या घरातून पण एक फौजीमध्ये आहे आपले नॅशनल. रोहित सालुंके. स्वच्छ सुंदर हरित बिबवी माझं गाव ग्रामपंचायत विभाग. आणि आम्ही त्यांच्याच मित्राच्या दुकानामध्ये थोडासा चणावटाने आणि हा कोंबडा आमच्यासाठी भेट दिलेला आहे एकाने. पाहुणे मंडळींना भेट वस्तू म्हणून कोंबडा दिले. माझ्या लक्षात आधी मिरची बसणार. चंद्र पण उगवलेला आहे आता डोंगराच्या पलीकडून. आम्ही पण डोंगरावर चालले आहोत. थंडी आहे. महाबळेश्वर बोललं तर थंडी असणारच पण आम्ही खाली आहे महाबळेश्वरच्या. चंद्र उगवलेला आहे बघू शकता तुम्ही. रात्रीचे 10-10:30 वाजलेत. काल उपास होता म्हणून आज नॉनव्हेज पार्टी चालू आहे सर्वांची. कारण काल भाज्या खाल्यात. दुपारी पण भाजी खाली. बघत राहा प्रवास तुझा माझा. शुभरात्री. गुड नाईट. चला गुड मॉर्निंग. मस्त मोठं काय नदी आहे काय धरण आहे. धरणामध्ये आलेलो मी आता अंगोलीला. सकाळचे 8 वाजले. कुठलं नाव वेरणा धरण. अंघोळ करण्यासाठी आलेलो. सकाळी 8:15 वाजले. वेण्णा धरण भरपूर मोठं आहे. वरती तो महाबळेश्वर त्या बाजूला वेण्णा लेक. तसा वेण्णा धरण. भरपूर मोठं आहे वेण्णा धरण. वेण्णा कावलं रक्तन. मी आहे स्मशान मुबाव. याचा अर्थ कोणतं डोकरा असेल तो यांच्या गावांचा कावला. मेढामध्ये येते वेण्णा धरण. ते तिकडे मासली पकडतात. चालला तर हा बघतो.
राजा काय आता मस्त पोहायला चाललं आंघोळी करता अर्धा गेलं पाण्यात एवढा बोला जेवढा लास्ट पूर्ण जायचं वॉर्निंग दिलेलं आहे याला सगळ्यांना याला पोहता येणं याला पोहता येणं हे झालं आमचं वांदो कायच पोहा तुम्ही पाणी भरपूर थंड आहे महाबळेश्वर 3 वेळा भेटले हा वेण्णालेक नाही वेण्णा धरण वेण्णालेक वरते शिवाला गाडी नाही पण अंगारा मरत आता नदीन देवमासा आयलन पोवाला येऊ कस देवमास पोवाला आयलन जाम मोठं धरण आहे पावता येते त्यानं आता एंट्री बिन पावणार ते गेलं वरती यो एक यानं पावता येणं यानं लवकर बाहेर गेलं आता सगळ्यांची आंघोळी झालेले आहेत आम्ही आमच्या बॅगे आणायला शिंदे साहेबांच्या गावी दिप्पीला बॅगे घेऊन डायरेक्ट महाबळेश्वर चला भेटू आता महाबळेश्वर मध्ये चाललं गावात काल आम्ही इथे डोंगरावरती होतो रात्री बघा महाबळेश्वरचे नजारे दरड कोसळण्याची शक्यता सगळे मॅप्रोनीच दिल्याने मॅप्रो रस्त्याने प्लॅनिंग चेंज केला महाबळेश्वरला आतमध्ये गेलं त्या घरी लवकर जायचं म्हणून आता प्रतापगड वजायला महाबळेश्वरचा फक्त घाट फिरलो चाललो प्रतापगड तुम्ही बघितलं झरणा किती मोठा आहे पण आता गर्दी झाली एक बस आहे तिकडे एक बस आहे आम्ही चाललो आता प्रतापगड येऊ बघा तो समोरचा तिकडे चाललो चला आता प्रतापगडच्या दिशेने प्रतापगडला आता पोहोचलेलो पार्किंग मध्ये गाड्या भरपूर दिसतात वाटतं गर्दी आहे बघू चला आता पुढं काय होतं आता पोहोचलो आम्ही प्रतापगडावर थोडासा चालायला लागेल याला चालता येते का माहित नाही वांदर एक अवतार आहे ऐसा बघा आमचा उदयनराजे आहेत ना महाराज त्यांचे सारखे बघा आम्ही कपडे ड्रेसिंग मारले यो खरा माणूस वाटतं आणि बघ काय गेलं कपडे घेतलं राजा माणूस चला ही एंट्री आहे प्रतापगड पायथ्याशी खान हे बघ खान अफजल का हे बघ सय्यद बंडा दोघ जण महाराजांनी याच किल्ल्यावर अफजल खानचा पुतळा बाहेर काढलेला आम्ही शाळेत धड्यामध्ये वाचलेला आहे
प्रतापगडावर. हा बोल ना. त्याची पण समाधी आहे, ते आम्ही नाही बघू. काम चालू आहे. हे बघा कोण भेटलं आम्हाला, उदय दादा. अशी आता भेटलं येते मी. आता आलो ते मित्र वर गेलेत पाहिजे. आमचे उदय दादा आणि एक आमचे याला इस्लामपूरला आमचे आहेत हे आपला उमेश दादा, त्यांचे मोठे भाऊ. आम्ही भेट बघा कुठे झालेले आमचे, प्रतापगडावर, चांगल्या ठिकाणी महाराजांच्या. सुजित हे पण बारीक सारीक मावले होते. हे पण ऍक्च्युली मावलेच होते, हे फक्त आता जन्माला आले. भरपूर काम चालू आहे. हे बघा कंस्ट्रक्शन चालू आहे सगळं, जे नवीन नवीन भिंत वगैरे बांधतात. हा मग जे उचल आता तुझे डबल नाही, तो मोठा आहे वालू. हो नाही तो झाडा केचुआ बोलतात त्याला. उचल कर, उचल काठी सावण आहे. खालती खालती डायरेक्ट उडव ना, तेवढं असलं. हा झालं, चल आता त्याला काय नाही करणार. उडव झाडात पे. नाही तो मोठा वाळ गेल. मस्त आम्ही जरा फिरलो, बरं वाटला. गर्दी नाही जास्त, गाड्या बघितल्या असं वाटतं भरपूर गर्दी असते, तेवढी गर्दी नव्हती. चला जय महाराष्ट्र. आता डायरेक्ट घरी निघू आम्ही. तर आता आम्ही चाललो नवी मुंबईला, आणि व्हिडिओ जास्त मोठं होईल म्हणून नको, व्हिडिओ संपवतो आम्ही इथंच. तर चला, व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब करा आणि घंटा पण वाजवा साईडला असताना.